छत्रपती शिवाजी महाराज की जय। गिरीश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि जयंत पाटलांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा होती. कसला राजीनामा दिला? जयंत पाटील कसला राजीनामा दिला? प्रदेशाध्यक्ष मला या बाबतीमध्ये काही कल्पना नाही. खरं म्हणजे मी फक्त आपल्याचकडूनच ऐकतो आहे. पण जयंत पाटीलसुद्धा त्या पक्षामध्ये मला वाटतं की फार खुश आहेत असं मला वाटत नाही. कालांतराने बघू आपण काय काय होतं, काय बदल होतो, काय नाही त्याची मला कल्पना नाही. मी काही सांगू शकत नाही, कारण माझ्या संपर्कात ते नेहमी असतात, आम्ही नेहमी भेटतो. पण या बाबतीमध्ये माझं त्यांचं कधी बोलणं झालं नाही. पण निश्चित तिथेसुद्धा कोल्ड वॉर आहेच. मी सांगितलं परिवार विरुद्ध कार्यकर्ते पदाधिकारी असा संघर्ष उबाठामध्ये आहे, शरद पवारच्या गटामध्ये त्या ठिकाणी आहे आणि काँग्रेसमध्ये आहे. पण आता तो उफाळून आलेला आहे. खरं तो उफाळून आलेला आहे. आता मी, माझी मुलगी, माझा पुतण्या, माझा मुलगा, माझा जावई या पलीकडे काही पक्ष पुढे जातच नाही आहेत. मग त्यामध्ये शरदचंद्रजी पवार गटसुद्धा आहे. त्या ठिकाणी आपण बघताच उबाठा जो आहे उद्धवजींचा गट, त्यांचा पक्ष हा त्याच मार्गाने चाललेला आहे. आणि देशामध्ये अनेक पक्ष आहेत की ते परिवाराच्या बाहेर पडत नाही. आणि त्यामुळे अनेक जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्या पक्षातले ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत ते आता बाहेर पडतील असं मलाही वाटतंय. या संदर्भामध्ये कधी चर्चा झाल्या का तुमच्या या सगळ्या संदर्भामध्ये? नाही, त्यांच्या कुठे प्रवेशाच्या संदर्भात, पक्ष सोडण्याच्या संदर्भात माझी त्यांच्याशी चर्चा नाही. भाजपाच्या वाटेवर आहेत अशा चर्चा देखील आहेत. नाही, या संदर्भात मला माहीत नाही. जयंतराव मोठे नेते आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना काय बोलत असेल ते मला वाटतं मान्य देवेंद्रजीशीच बोलतील. विधिमंडळातलं जे त्यांचं वागण्याचे पण आहे, आक्रमकता कुठेतरी कमी झालेली जयंत पाटलांची, त्याच्यावरून ते भाजपच्या वाटेवरती असल्याचं चर्चा आहे. नाही, आक्रमक राहण्यासारखं काही राहिलेलं नाही. आमचं सरकार ज्या पद्धतीने काम करतं आहे ते त्यांना अपेक्षित असंच काम आहे मला असं वाटतं आहे. कुठेही कामं राहिले आहेत, कुठेही चुकीचं काम चाललं आहे, काही वेगळं काम चाललं आहे असं कुठेही नाही आहे. त्यामुळे जयंतराव अतिशय शांत आहेत. जयंतरावच नाही, फक्त आता बोलायचा, विरोध करायचा म्हणून काही लोक विरोध करत आहेत, काही विरोधी पक्षाचे नेते विरोध करत आहेत. पण खरंच देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये जे काम चाललेलं आहे, देशामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली जे काम चाललेलं आहे, त्याला विरोध करण्यासारखं काही राहिलेलंच नाही. आणि ते लोकांनाही मान्य नाही खरं म्हणजे. त्यामुळे मग इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, अनेक सगळी कामं जी आहेत ती इतक्या वेगाने चाललेली आहेत. त्यामुळे आता विरोध करण्यासारखं काही राहिलेलंच नाही. त्यामुळे अनेक नेते आता शांत झालेले आपल्याला दिसतात विरोधी पक्षातले. महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये जे रोहित पवारांचं नाव आलं होतं, रोहित पवारांविरुद्ध ईडीने जे आहेत पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे. मला वाटतं ज्यांनी काय काय चुका केल्या असतील, भ्रष्टाचार केले असतील ते समोर येतील. नसतील केले तर त्याचं काही होणार नाही. पण केले असतील तर मात्र निश्चित त्यातून कोणी तर सुटणार नाही. संजय क्षीरसागरांवर आरोप होताना आपण पाहतोय. मी पण बघितलं, पण आता ते म्हणतात ती बॅग कपड्यांनी भरलेली आहे, त्याच्यामुळे तर मी काय सांगू. त्यांचं म्हणणं आहे त्या बॅगमध्ये पैसेच नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता ती फिल्म बनली कशी, कोणी केली, काय केली, या बाबतीवर सगळं सांशकता आहे. त्यामुळे मला वाटतं आज ते सांगणं कठीण आहे. कारण त्यांनी सांगितलं की ते पैसेच नाही आहेत त्या ठिकाणी कुठे. त्याची अस्पष्ट असं चित्र काहीतरी दिसतं आहे बॅग आहे म्हणून तिथे त्या ठिकाणी. त्यामुळे आज तरी त्या बाबतीत काही बोलता येणार नाही. संजय राऊतांनी म्हटलं ते बॅग खोलून दाखवण्याचं चॅलेंज केलं आहे त्यांना. संजय राऊतांनी शिरसाटांना बँक खोलून दाखवा. मग आम्ही काही तुम्हाला बॅगा खोलायला लावल्या तर त्यांच्या नेत्यांकडे ज्या बॅगा आहेत त्यांच्या बॅगांकडे मोठं कपाट आहे ना. असं बॅगा खोलून दाखवा, तुमचं कपाट दाखवा, तुमचं घर दाखवा असं नाही म्हणतायत. पण मला वाटतं त्या ठिकाणी जे आपण बॅग बघतोय किंवा जे बसलेले आहेत त्यांच्या बेडरूममध्ये, ते सगळे मी बेडरूम माझीच आहे, मी बसलेलो आहे. पण त्या बॅगामध्ये पैसेच नाही आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. पोलीस तपास करतील. आपण म्हटलं होतं की आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले 12 गडकिल्ले यांचं युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये आज समावेश करण्यात आला. खरं म्हणजे मी या खात्याचा मंत्री असताना, मी पर्यटन खात्याचा मंत्री असताना त्यावेळेलाच ही यादी आपण युनेस्कोकडे सोपवलेली होती. आणि काल परवाच त्याला मान्यता या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे या किल्ल्यांचं आता संवर्धन, संरक्षण, तिथली स्वच्छता ही अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी केली जाणार आहे. एक पर्यटन स्थळ म्हणून
अधिक बळकटी या किल्ल्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून मी खरंच मनापासून स्वागत या ठिकाणी या घटनेचं करतो आहे. माननीय राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी या ठिकाणी यासाठी परिश्रम घेतलेत. या ठिकाणी हा वारसा घेण्यासाठी युनेस्कोकडे आणि मदत केली, त्याबद्दल सरकारचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पण आज लाखो कोटी जे शिवसैनिक आहेत, आमचे जे शिवप्रेमी आहेत, शिवभक्त आहेत, त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे, अतिशय उत्साहाचा दिवस आहे. आणि सर्वत्र राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंदोत्सव महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन आम्ही या ठिकाणी म्हणतो, त्याचाच भाग या ठिकाणी म्हणून आज आम्ही मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आलेले आहेत आणि आनंदोत्सव आम्ही साजरा करतो आहोत. सुटेल कुंभमेळ्याचं काम अतिशय जोरात चाललेलं आहे, बैठका चाललेल्या आहेत. गावकऱ्यांनी मोठा अतिशय चांगला कुंभमेळा त्या ठिकाणी होईल. पालकमंत्री कोण असेल? पक्ष प्रवेश होऊ शकतो. कोण कोण आमदार आहेत काय सांगा? लवकरच होईल. आपण बघा, फक्त थोडी कायदेशीर अडचण आहे, तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे काही लोकांना घेता येत नाही. नाहीतर आमदार, खासदार अनेक जण संपर्कामध्ये आहेत. भाऊ, जिल्ह्यातलं कापूस लागवडीचं जे क्षेत्र आहे ते यावर्षी 1 लाख हेक्टरने कमी झालेलं आहे. जो भाव मिळत नाही सातत्याने, तर त्याची ही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आली आहे. मला वाटतं कापूस आहे, कापसापेक्षा मक्याला प्राधान्य लोकांनी जास्त दिलेलं आहे. कारण आपण बघताय मका 2 वेळा पेरला जातो, 2 वेळा येतो आणि त्याचं उत्पन्न खूप चांगलं आहे, उतारा चांगला आहे आणि भावही चांगला आहे. त्यामुळे मला वाटतं हे चांगलंच आहे ना, दरवर्षी एकच पीक त्या शेतामध्ये पेरावं. त्यामुळे जमिनीची पोत कमी होते, उत्पन्न कमी होतं. त्यापेक्षा जर पीक अधून बदलत गेलं जमिनीतलं तर त्याचा फायदा अधिक होतो. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, माझे वडीलही MSc ॲग्री होते स्वातंत्र्यपूर्व काळातले आणि म्हणून मला या बाबतीतली माहिती आहे. आणि म्हणून उत्पन्न कमी झालं म्हणजे काय शेतकरी पेरलंच नाही का असं नाही आहे. अनेक ठिकाणी तर केळी पेरली जाते. माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठं क्षेत्र जे कापसाचं होतं तिथे आता पाणी आल्यामुळे आता बागायती झालेली आहे. लोकांनी केळीला प्राधान्य दिलेलं आहे. अनेक ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये मका वाढतो आहे, मका जास्त लावला जातो आहे, 174% झाले. तूर जास्त लावली जाते, कडधान्य जास्त लावले जात आहेत. चांगलं आहे, यात वाईट काहीच नाही मला असं वाटतं. कर्जमाफीवर एकनाथ खडसेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालेलं आहे. कोण एकनाथ खडसे? कोण? माजी मंत्री राहिलेले आहेत, विद्यमान आमदार आहेत, आपले विरोधी आहेत, राजकीय आपलं वैमनस्य आहे त्यांच्यासोबत. नाही, माझं कुठे वैमनस्य, माझं वैमनस्य कोणासोबतच नाही आहे. अधिवेशन काळात त्यांनी सरकारला खूप धारेवर धरलेलं आहे. कोणी? एकनाथराव खडसे. मला काही वाटत नाही. आता ते काही बोलत असतील तर काय फार मला वाटतं लक्ष देण्याची गरज नाही मला. हो, विधान परिषदेमध्ये नर्मदा प्रकल्पावरून खरं तर आपली आणि खडसेंची खडाजंगी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं. एकंदरीतच आपण याबाबत गंभीर नसल्याचं खडसेंनी म्हटलेलं होतं. नाही, मी कुठे काय खडाजंगी केली. त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला, त्यांनी अभ्यासच केला, त्यांनी मान्य केलं की म्हातारपणामुळे माझी बुद्धी थोडी कमजोर झालेली आहे, मला वेळ लागला असं त्यांनी काहीतरी म्हटलं. पण मला मी तसं म्हणणार नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, मोठे आहेत, पण त्यांना स्मृतिभंग झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं तसा काही प्रकार असेल, पण त्यांनी जो प्रश्न विचारला तो चुकीचाच होता. तसा करार कुठे झालेलाच नाही आणि त्यामुळे करारच झालेला आहे. आता मी त्यांना 4 वेळा सांगत होतो की असा कुठलाही करार नारपार तापीच्या संदर्भात, तापी पारच्या संदर्भामध्ये, हा नर्मदे संदर्भात, त्या ठिकाणी पाणी वाटपाच्या संदर्भात झालेला नाही. 2-3 विषय एकत्रित होते त्या ठिकाणी, पण तसा कुठलाही करार आमचा गुजरातचा आमचा झालेला नव्हता. हे मी त्यांना वारंवार सांगत होतो आणि नंतर त्यांना ते पटलं. कोण? भ्रष्टाचारी अधिकारी. आता मी सांगू का, बोरसे नावाचे अधिकारी होते. आता एका अधिकाऱ्याला 5 वर्ष झाले म्हणून त्याची बदली करा म्हणून त्यांचा आग्रह एवढे वर्ष तो कसा राहू शकतो? बोरसे नावाचा अधिकारी, डेप्युटी इंजिनियर हा त्यांच्याकडे 15 वर्ष होता आणि घरगड्यासारखं कामाला ठेवून घेतलेला होता त्यांनी. आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना ते काय काय करत होते. ते 15 वर्ष एकाच जागेवर एका ठिकाणी, मध्ये फक्त 4-6 महिन्याचा एकदा ब्रेक दिला आणि पुन्हा ते त्या ठिकाणी घेऊन गेले. मग जरा आपण दुसरीकडे बोट दाखवतो एखाद्या अधिकाऱ्याकडे, त्यावेळेला आपल्याला कळालं पाहिजे की आपण काय पराक्रम केलेले आहेत, आपल्या आवडीनिवडीचे अधिकारी आपण कसे ठेवलेत. यांना 4-5 वर्ष झाले म्हणून तुम्ही एवढा टाहो फोडताय, तेवढी छाती बडवता आहेत, कशासाठी? काय काळाबोर आहे त्याच्यामध्ये? काय तुमचं ऐकत नाही ते? तुम्हाला काय त्यातून इंटरेस्ट काय त्यांच्यामध्ये? हां, आता मी बोलणार नाही सगळ्या गोष्टी, पण सगळ्यांना माहीत आहे काय काय करतात, काय काय करतात म्हणून आहे. त्यामुळे मला यावर जास्त बोलायचं नाही. पण एकदा बोरसे नावाचा अधिकारी आपल्याकडे घरगडी म्हणून आपण कामालाच ठेवलेला होता, याची आठवण मी त्यांना करून देतो.